गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की भगवान की भगवान की शिरोमणि सावता महाराज की संत रोहिदास महाराज की भगवती माता की प्रभरा मैया की जय। बोल रे भाई सब संतन की संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम तबल्यावरती असणारे आमचे हरिभक्तीपरायण रविराज महाराज काळे हे सुद्धा उपस्थित आहेत। आणि आनंदाची बाब म्हणजे ही सर्व मंडळी ज्या नगरीतून आलेली आहेत ती नगरी संत श्रेष्ठ ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण ज्या ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस। पण त्याच्यामध्ये सगळी संत मंडळी आहेत, प्रत्येक समाजामध्ये संत झाले आणि प्रत्येक समाजामध्ये झालेल्या संतांचं एकच कार्य समाजापुरतं नाही मर्यादित, व्यापक दृष्टिकोन त्यांच्या जीवनामधला। आणि म्हणून आम्हाला आमच्या लौकिक प्रपंचातून बाहेर पडायचं आहे आणि अलौकिक संतांना जाणून घ्यायचं आहे, त्यांची सेवा आम्हाला करायची आहे। संतांनी आपल्या जीवनामध्ये नामचिंतन केलं, नामचिंतनाचा अभ्यास केला। काय केलं माझ्या तुकोबारायांनी? समाजाने त्रास दिल्यानंतर सुद्धा आमच्या तुकोबारायांनी 4000 अभंगापैकी एका एक अभंगामध्ये समाजाने दिलेल्या त्रासाचं वर्णन केलं। हा एक अभंग तुकोबारायांचा सापडतो की मी ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावाचा पाटील माझ्यावर कोपला आणि त्या गावातले लोकही माझ्यावर कोपले, पण गावाच्या नावाचा उल्लेख नाही केला। कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिको कोण काही। पण असं झाल्यामुळे तुकोबारायांनी काय परमार्थ सोडला नाही, पांडुरंगाची भक्ती सोडली नाही, देवापासून दूर गेले नाही,
आमचं कसं आहे, आम्ही देवाची सेवा करत असताना जर आमच्यावर संकट येऊ लागले, आमच्यावर अरिष्ट येऊ लागले, दुःख येऊ लागलं, तर आम्ही कदाचित त्या देवाची भक्ती सोडतो, दुसऱ्या देवाकडे धावतो. का? आमचा विश्वास नाही, आमची श्रद्धा नाही, कुठेतरी आमचा भाव कमी पडतो. संतांनी तसं कधीच केलं नाही. किती त्रास झाला तुकोबारायांना, किती त्रास झाला माझ्या माऊलींना. ज्या ज्ञानोबारायांच्या समाधीवर आज पंचामृताने अभिषेक घातला जातो, त्याच माझ्या ज्ञानोबारायांना हयात असताना आळंदीकरांनी मधुगिरी मिळू दिली नाही. लक्षामध्ये ठेवा. म्हणून संत होणं एवढी सोपी गोष्ट नाही. नामचिंतन तर आहेच आहे, त्याला दुजोर आपल्याला देता येणार नाही, पण समाजाने दिलेला त्रास शांतपणे निमूट करून परमात्म्याची भक्ती जे सोडत नाही त्यांना संत म्हणतात. लक्षामध्ये दया क्षमा ज्याची अंगी, दया क्षमा ज्याची अंगी, संत दोषी सगळ्यांना विनवणी करीत होते, आमच्या द्रौपदी मला या संकटातून वाचवा, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, मला सोडवा. एका स्त्री जातीचं भर सभेमध्ये वस्त्रहरण होतं, तिची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात होता, पण सगळ्या असणाऱ्या महात्म्यांनी मानाखाली घातलेल्या होत्या. कुणी तिला सोडवायला करता आलं नाही. द्रौपदीच्या लक्षामध्ये आलं, आता जर आपण पुढचं पाऊल उचललं नाही तर माझी बेइज्जती होऊ शकते. म्हणून द्रौपदीने काय केलं, माझ्या कृष्ण परमात्म्याला आकांताने हाक मारली. कोठे गुंतलासी द्वारके सराया, कोठे गुंतलासी द्वारके सराया, द्वारके सराया, कोठे गुंतलासी द्वारके अधिकारवाणी परिपक्व करून घेतली. नामाने काय होतं, नामाने वाचेमध्ये शक्ती येते, वाचेमध्ये पावन येतो, वाचेमध्ये तप येतं. आत्ताच काल संपूर्ण जगामध्ये विख्यात असणारा गिनीज बुकामध्ये नोंद झालेला सद्गुरू गंगागिरी महाराजांचा कितवा सप्ताह, 179वा नाम यज्ञ उत्सव कालपासून सुरू झाला. धनगरवाडी राहता श्रीरामपूर तालुक्याच्या मध्यावर्ती. का बरं? तिथे गेल्यानंतर काय पॉकेट आहेत? काय भेटतं तिथे गेल्यावर? काय म्हणते तिथली आमटीच लई बाहेर जाण्याचे वेगवेगळे आहेत. कुणी आमटी खाण्याकरता जातो, कुणी गर्दी पाहण्याकरता जातो, कोणी चला बाबा किती मोठा आहे, किती मंडप आहे, कसं भजन चालतं हे पाहण्याकरता जातो. हेतू वेगवेगळे असतील, पण एक आहे, ज्या सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये 179 वर्षापूर्वी या भक्ती उत्सवाचा ध्वज रोवला. आज आमचे सद्गुरू गंगागिरीजी महाराज ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी हा भक्तीचा उत्सव. रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. सुकना शेजारी बघा कारवाई तर बघितली. त्याच्यानंतर सकाळ चहा पाणी आपल्याला होईल असणारं निवेदन स्वयंचक मंडळी करते. धन्यवाद महाराज. अतिशय भक्तिमय अशा वातावरणात या ठिकाणी आपण आपल्या संत चरित्र कथेला सुरुवात केली आहे. आपल्या सर्वांचा निर्णय व्यक्त करतो की आपण आज पहिला दिवस असताना देखील एवढे बहुत संख्येने उपस्थित आहात. त्यामुळं सप्ताह कमिटी आणि कोल्हापूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सत्तेचे आभार मानतो.
आपण या ठिकाणी कापडे कार्यक्रमाचे उपदेशांकांनी पहाटे काकडा, त्यानंतर हरिभक्तपरायण नामदेव महाराज क्षीरसागर आणि सुभाष महाराज विदाटे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण आणि संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ आणि त्यानंतर सकल संतचरित्र कथा आमचे गुरुवर्य आणि अतिशय मृदुवाणी ज्यांचे आहे असे श्रीकांत महाराज गागरे यांच्या मधुर अशा वाणीतून आपण या ठिकाणी संत कथाचे श्रवण करणार आहोत. आपण या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो की जेणेकरून ही सर्व महाराजांची आयडिया असते, जेणेकरून या भक्तिमंडपात आपला वावर वाढावा, आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि पुण्य आपल्या प्रती पाडून घ्यावं. या ठिकाणी त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. तसाच उपक्रम आमचे पुतणे कैलासवासी सुखदेव आनाजी कानडे यांनी एक पंगत देव केली होती, परंतु त्यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्या मुलीचंही लग्न झालं. त्याच्यामुळं त्यांचे कार्यक्रम झाले असल्यामुळे मी त्यांना म्हटलो की तुम्ही यावर्षी पंगत घेऊ नका, परंतु तरी त्यांना काहीतरी देण्याची इच्छा होती आणि म्हणून वाचकांसाठी त्यांनी एक लकी ड्रॉ आयोजित केला होता. परंतु अनावधानाने आपण सकाळी ज्या चिठ्ठ्या काढायच्या त्या राहून गेल्या. तर मी ज्ञानेश्वरचे ना हा माऊलीचे ना, तर माऊलीचे आहेत त्याने आपण माऊलीच्या चिठ्ठ्या काढून माऊली विनंती करतो की त्यांनी स्टॅच्यूजवळ एक चिठ्ठी काढायची, महाराज हातात द्यायची. सही दे इकडे, सहीकडे दे बाबा. भाग्यवान विजेते अर्पिता फिटनेस क्लब, धन्यवाद. सौभागी मनोज कानडे. त्यांनी या ठिकाणी येऊन स्वाती कानडे यांच्या हस्ते आपलं सन्मान घेऊन जायचं. या रुपाई कानडे या आणि स्वाती कानडे घेऊन या. स्वाती आणि सुखदेव कानडे या. यानंतर या ठिकाणी सकाळची ज्यांनी आपल्याला नाश्त्याची पंगत दिली ते श्रीमती उषा आबासाहेब मुरमुरी आणि श्रीमती ताराबाई त्रिंबक गिल्ले यांनी दोघींनी या ठिकाणी आपला सन्मान जायचा आहे. त्याच्यानंतर आज सायंकाळची पंगत ज्यांनी आपल्याला दिली ते आर्यन सचिन कहार, खोटे काय आर्यन सचिन कहार या ठिकाणी हां म्हणून या एकनाथात या या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला एकच झाड भेट द्यायची ठरलेले आहे. तुम्ही या एक रोपवाटिका. मी आहेच, तुम्ही मला तेवढं रोप जड वाटायची कथा आहे तुम्ही या तुम्ही. महाराजांचं म्हणणं असं ज्यांनी स्पॉन्सर केलं त्यांच्या होतं त्यांची वस्तू द्यायची, म्हणून कृपया आपण या पटपट हां या वरती या. एक श्रीफळ आहे ते द्या ना, श्रीफळ द्या ना. या आजूबाजूला आणि या गावामध्ये असतील त्यांना माझी एक विनंती असेल, आपण आपल्या सुनेला म्हणा, आपल्या लेकीला म्हणा, गर्भवती असेल तर या धर्ममंडपामध्ये आणून बसवा. या धर्ममंडपामध्ये होणारा नामघोष तिच्या गर्भावरती त्याचा असर होईल आणि पोटी येणारी संतती ही सात्विक जन्मालाही या व्यासपीठावरून सांगतो. आणि म्हणून कोणी न चुकता या कथेला हजेरी आपण लावा. श्रीराम सप्ताकवती कोल्हापूर ग्रामस्थांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. उद्याची कथा बरोबर 7 ला आरंभ होईल. उद्या आपल्याला एका संतांचं चरित्र अनुभवायचं आहे आणि त्या संतांचं नाव आहे संत कुर्मदास. एक सांगतो तुम्हाला, उद्यापासून संतांचं चरित्र सांगत असताना मी भावना विवश होतो. काहींना ते उहापोहा वाटेल, काहीला डुप्लिकेट, जो काय तुम्हाला वाटायचं असेल तो वाटू द्या. पण संतांच्या चरित्राला ज्यावेळेस स्पर्श केला जातो, त्यांच्या जीवनातील दुःखाचे प्रसंग ज्यावेळेस सांगायला जातो, त्यावेळेस अंतकरणाचा दुःखाचा बाण फुटला जातो. म्हणून
उद्या संत श्रेष्ठ प्रभुदास महाराजांचं जे जीवनचरित्र आहे त्या जीवनचरित्राचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आजची कथा या ठिकाणी विराम पावते. मी आयोजकांना विनंती करतो की आपण पुढील निवेदन देण्याकरता आमचे चिंचोलीवरून आमचे राधूभाऊ काळे पाटील ही यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आधी करून कोल्हाची ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आहेच आहे. मी उल्लेख करणार आहे बाकीच्यांचा, पण 2-4 दिवस येतात का नाही हे पाहून करणार आहे. आपण सर्वांनी यावं याचा अर्थ तुम्ही उल्लेख हवा याच्याकरता येत नाहीत, मला हे निश्चित माहिती आहे. हनुमंतरायाकरता तुम्ही येतात, गावचा कार्यक्रम आहे म्हणून येतात, पण मी थांबून सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवणार आहे. कारण आता 15-16 दान द्या आणि आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घ्या. आजच्या असणाऱ्या कथेला या ठिकाणी विराम देतो. ही कथा विराम पावत असताना आजच्या कथेला आमच्या तांभेरे येथून साईनगर तांभेरी शेलार वस्तीतून आमचे दीपक भाऊ शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या चिंचोलीचे आणि भाऊ कातोरे दुसरे ज्यांनी या व्यासपीठाची कडाची सजावट साईडची सजावट त्यांनी आज केलेली आहे. प्रत्यक्ष स्वतः इथे आले, हे सगळी सजावट केली साईडची आणि इथूनच मला फोटो पाठवला. म्हणजे तुम्ही म्हणता फोटो पाठवला म्हणजे पैशाकरता पाठवला असं, तो हेतू नव्हता. पण एक कसं वाटतं, कसं दिसलं पाहिजे. आमचे वाल्मिक हरदेभाऊ, आमचे राजू नाना लाटे महाराज आहेतच आमच्या समोर बसलेले. आदी करून ही सर्व ग्रामस्थ मंडळी, सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आहे आमचे शिंदे भाऊ, ही सगळी सेवा करणारी मंडळी आहे. फक्त एकच अंतकरणामध्ये भाव आहे आमच्या आणि त्यांचा सुद्धा, ही सेवा हनुमंतरायाची आहे. आणि त्या सेवा जर आम्ही केली नाही तर कुठेतरी आम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही. म्हणून ही सेवा करायची, आम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. ही सर्व आमची मंडळी, मुनिजन महाराज मंडळी आणि आपण सर्व कोडारपद ग्रामस्थ, माता भगिनी आमच्या वरपी वस्ती राऊत वस्तीवरून आमच्या माता भगिनी बरोबर या ठिकाणी 7ला येऊन मंडपामध्ये बसलेल्या आहेत. आपल्या इथे ना आता हळूहळू आणखी त्याच्या आरती बिरती होईपर्यंत सगळे झाले. विठ्ठल
अधिकारवाणी परिपक्व करून घेतली. नामाने काय होतं? नामाने वाचेमध्ये शक्ती येते, वाचेमध्ये पावन येतो, वाचेमध्ये तप येतं. आत्ताच काल संपूर्ण जगामध्ये विख्यात असणारा गिनीज बुकामध्ये नोंद झालेला सद्गुरू गंगागिरी महाराजांचा कितवा सप्ताह? 179वा नाम यज्ञ उत्सव कालपासून सुरू झाला. धनगरवाडी राहता श्रीरामपूर तालुक्याच्या मध्यावरती. का बरं? तिथे गेल्यानंतर काय पॉकेट आहेत? काय भेटतं तिथे गेल्यावर? काय म्हणते तिथली आमटीच लई बाहेर जाण्याचे वेगवेगळे. कोणी आमटी खाण्याकरता जातो, कोणी गर्दी पाहण्याकरता जातो, कोणी चला बाबा किती मोठा आहे, किती मंडप आहे, कसं भजन चालतं हे पाहण्याकरता जातो. हेतू वेगवेगळे असतील, पण एक आहे, ज्या सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये 179 वर्षापूर्वी या भक्ती उत्सवाचा ध्वज रोवला. आज आमचे सद्गुरू गंगागिरीजी महाराज ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी हा भक्तीचा उत्सव पाहून ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. पण त्याच्यामध्ये सगळी संत मंडळी आहेत. प्रत्येक समाजामध्ये संत झाले आणि प्रत्येक समाजामध्ये झालेल्या संतांचं एकच कार्य, समाजापुरतं नाही मर्यादित, व्यापक दृष्टिकोन त्यांच्या जीवनामधला. आणि म्हणून आम्हाला आमच्या लौकिक प्रपंचातून बाहेर पडायचं आहे आणि अलौकिक संतांना जाणून घ्यायचं आहे, त्यांची सेवा आम्हाला करायची आहे. संतांनी आपल्या जीवनामध्ये नामचिंतन केलं, नामचिंतनाचा अभ्यास केला. काय केलं माझ्या तुकोबारायांनी? समाजाने त्रास दिल्यानंतर सुद्धा आमच्या तुकोबारायांनी 4000 अभंगापैकी एका अभंगामध्ये समाजाने दिलेल्या त्रासाचं वर्णन केलं. हा एक अभंग तुकोबारायांचा सापडतो की मी ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावाचा पाटील माझ्यावर कोपला आणि त्या गावातले लोकही माझ्यावर कोपले, पण गावाच्या नावाचा उल्लेख नाही केला. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मन भिको कोण काही. पण असं झाल्यामुळे तुकोबारायांनी काय परमार्थ सोडला नाही, पांडुरंगाची भक्ती सोडली नाही, देवापासून दूर गेले नाही. आमचं कसं आहे, आम्ही देवाची सेवा करत असताना जर आमच्यावर संकट येऊ लागले, आमच्यावर अरिष्ट येऊ लागले, दुःख येऊ लागलं, तर आम्ही कदाचित त्या देवाची भक्ती सोडतो, दुसऱ्या देवाकडे धावतो. का? आमचा विश्वास नाही, आमची श्रद्धा नाही, कुठेतरी आमचा भाव कमी पडतो. संतांनी तसं कधीच केलं नाही. किती त्रास झाला तुकोबारायांना, किती त्रास झाला माझ्या माऊलींना. ज्या ज्ञानोबारायांच्या समाधीवर आज पंचामृताने अभिषेक घातला जातो, त्याच माझ्या ज्ञानोबारायांना हयात असताना आळंदीकरांनी मधुगिरी मिळू दिली नाही. लक्षामध्ये ठेवा. म्हणून संत होणं एवढी सोपी गोष्ट नाही. नामचिंतन तर आहेच आहे, त्याला दुजून आपल्याला देता येणार नाही, पण समाजाने दिलेला त्रास शांतपणे रिमूव्ह करून परमात्म्याची भक्ती जे सोडत नाही त्यांना संत म्हणतात. लक्षामध्ये दया क्षमा ज्याची अंगी, दया क्षमा ज्याची अंगी, संत कोटी गायत्री, कोटी गायत्री, संत कोटी गायत्री. उपस्थित झालेले आहेत आमच्या तबल्यावरती असणारे आमचे हरिभक्तीपरायण रविराज महाराज काळे हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे ही सर्व मंडळी ज्या नगरीतून आलेली आहेत ती नगरी
संत श्रेष्ठ ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण ज्या क्षेत्रात गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की भगवान की शिरोमणी सावता महाराज की संत रोहिदास महाराज की भगवती माता की प्रवरा मैया की जय। बोलो रे भाई सब संतन की संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम जोडी आरती चालू संतपूजन त्यांच्याकडे आज सायंकाळी भोजनाची व्यवस्था संत त्यांच्याकडे या त्यांनी काढते तारखे थोडा वापर करू का प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय सुख करता दुख हरता भरता विघ्नाची पूर्वी प्रेम साधन सर्वांगी सुंदर वचने दोराची धरके पाय जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे पुरती जय देव रत्नाकरात गवरी कुमारा चंदनाची ओटी कुकुकेश्वरा हिरे गडका मुकुटा शोभा जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मात्रे लंबोदर पीतांबर हरिवर वंदना महाश्रामाचा वट पाय सदना श्री बाबा
विजयरी उभा वांगी रुक्माई दिव्य शोभा उत्तरी परब्रह्मा चरणी वाही भीमा उत्तरी जगा जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पायी झुलगा जय देव जय देव माळ गळा करते उडीनाटी आसे पीतांबर पुष्कळलाटी देव सुरवर नित्य भेटी थोडा हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पायी झुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयंती ओ साधू जयंती चंद्रभागे मारी स्नाने जयंती दर्शन गिळा रात्री दया होया मुक्ती विश्वासी नामदेव झाले हो वाली जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पायी झुलगा जय देव जय देव सत्राने उंडाणे ओंकार वदने गडे धडपड धडधड सुवर्णी साधन झाला पावन जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता तुझे प्रसादे नमिते कृपंता जय देव जय पाताळ उडला प्रतिशत धडधडा धरणी धर्मानी राजे खडारे भगवान उद्यान राधी रावणाचा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता तुझे प्रसादे नमिते कृपंता जय देव काली गणपती डोळा निवाई प्रेमी हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे प्रभु रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की जय संत शिरोमणि सावता महाराज की संत रोहिदास महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव सर्वांना धन्यवाद.